श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. उद्या आहे गुरुपौर्णिमा, त्यानिमित्ताने मी ही रांगोळी तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करत आहे या व्हिडिओमध्ये. तर सगळ्यात पहिले आपल्याला स्क्वेअर शेपने आउटलाईन काढून त्याच्यामध्ये पिवळा रंग भरून घ्यायचा आहे किंवा पूर्णपणे फिल करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला त्याचे चारही बाजू इक्वल करून घ्यायचे आहेत. स्प्रेड झालेली रांगोळी सगळी एक व्यवस्थित एक आतमध्ये घेऊन त्याला साईड्स इक्वल आपल्याला करून घ्यायचे आहेत. सगळे साईड इक्वल्स करून झाल्यानंतर जिथे कुठे खाली जागा असेल तिथे रांगोळी फिल करून घ्यायची आहे व्यवस्थित. त्याच्यानंतर आपल्याला रांगोळीच्या बरोबर डाव्या साईडला 2 ऑरेंज कलरचे मोठे टिपके वरती ठेवून घ्यायचे आहेत आणि 2 खाली ठेवून घ्यायचे आहेत, म्हणजे जेणेकरून आपल्याला ते पाऊल किंवा पादुकांचा आकार आपल्याला तिथे देता येईल ऑरेंज कलरने. आणि तो पादुकांचा आकार देऊन झाल्यानंतर तिथे अंगठ्यांसाठी थोडासा मरून कलर टाकून घ्यायचा आहे किंवा चॉकलेटी असेल तर तो टाकायचा आणि बाजूला श्री स्वामी समर्थ नाव काढून घ्यायचं आहे. आणि बरोबर पादुकांच्या खालच्या साईडला आपल्याला 5 पांढऱ्या रांगोळीचे टिपके टाकून घ्यायचे आहेत जवळजवळ सर्क्युलर शेपमध्ये. आणि नंतर त्यांना बोटाच्या साहाय्याने थोडं प्रेस करून फुलाचा आकार देऊन घ्यायचा. अशा पद्धतीने त्यांना फुलाचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर थोडासा येलो कलर तिथे शेडिंगला टाकून आणि येलो कलर नंतर मध्यभागी आपल्याला रेड कलरने एक रांगोळीचा ठिपका देऊन घ्यायचा आहे. रेड कलरचा ठिपका बरोबर मध्यभागी दिल्यानंतर आपल्याला त्याला थोडीसे सर्क्युलर डिझाईन देऊन घ्यायची आहे वरती एखाद्या काडीच्या साहाय्याने. या पद्धतीने ते देऊन झाल्यानंतर आपण ह्या जे फुलं आहेत त्याच्या ज्या कडा रिकाम्या आहेत तिथे आपल्याला हिरवा रंग टाकून घ्यायचा आहे पानांचा आकार देण्यासाठी किंवा पानं काढण्यासाठी. तिथे आपल्याला हिरवा रंग फिल करून घ्यायचं आहे सगळ्या फुलाच्या आजूबाजूने. रंगाचे टिपके टाकून घेतल्यानंतर एखाद्या पॉइंटेड वस्तूने किंवा पेनाने म्हणा किंवा काडीने आपण त्याला थोडंसं ड्रॅग करून पानांचा आकार देऊन घ्यायचा आहे. ह्याच्यानंतर हे बघा अशा पद्धतीने पानांचा आकार देऊन घ्यायचा आहे. तो देऊन झाल्यानंतर मग आपल्याला उजव्या साईडला फुलं काढून घ्यायची आहेत. हा एक राहिला होता, तोही दिला गेला. हे बघा उजव्या साईडला अशी फुलं काढून घेतलेली आहेत. सिंपल कलरचे डॉट्स टाकून त्यांना फक्त चपटा करून घेतलेला आहे आणि आजूबाजूला पानांची डिझाईन काढून घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपली ही रांगोळी पूर्ण झालेली आहे. पौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ या नावाने ही रांगोळी काढून घेतलेली आहे. जर तुम्हाला अशा नवनवीन रांगोळ्या बघायच्या असतील तर ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर देखील करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.